तर नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहोत आगवेगावच्या आपल्या सानेवरती। आज आमच्या घरी देवाचं आगमन होतंय, तर सगळेजण पालखी नेण्यासाठी इथं आलेत। तर आपण विचारूया आपल्या मित्रांना, भावांना कसं वाटतंय ते। आज आमच्या घरी आमच्या देवाचं आगमन होतं। आज आम्ही खूप खुश आहोत। हा सण आणि हा उत्सव सालाबादप्रमाणे दरवर्षी येवो हीच आमची इच्छा आहे। तर आम्ही हा सण खूप जोराने आणि खूप उत्साहाने साजरा करणार आहोत। तुम्हाला कसं वाटतंय? पण चिरंजीव, मला आज एक समजलं नाही, आज एवढी गर्दी कशी काय झाली आहे? आज एवढी गर्दी आहे म्हणजे आज एवढी गर्दी आहे म्हणजे आज 3000 रुपये दंड एकेकाला। त्यामुळे आज सर्वजण आलेले आहेत, तसेच प्रत्येकाची सही आणि ऑटोग्राफ पण घेतलेले आहेत। पण काही असो, या वर्षी मजा येईल, या वर्षी मजा येणार। या वर्षी हे एवढं पब्लिक जमलं, हे पैशामुळे कुणाला दंड भरायचा नाही, त्याच्यामुळे हे पब्लिक सगळं जमलं। मॅडम, तुम्हाला कसं वाटतंय? मला वाटतंय की म्हणजे पैशासाठी हे पब्लिक आलेत, मला असं वाटतंय। तुला पैशासाठी वाटतंय? हे ते पब्लिक, हे मागे दिसतंय ना, हे सगळं पब्लिक। दरवर्षी ह्याच्यातली 4 टकली असतात आणि या वर्षी 40 टकली जमलेत। तर आज आपण सगळ्यांनी आमच्या सोबत शेवटपर्यंत राहा। संतोष भंडारे आपल्याला 2 शब्द सांगतील, ते आपण ऐकूया। सालाबादप्रमाणे याही वर्षी आम्ही या सणांची आम्ही वाट बघत असतो आतुरतेने। कधी एकदा गणपती, शिमगा हे आमचे कोकणातले एकदम उत्साहाचे सण आहेत, तर आम्ही ह्या सणांची वाट बघत असतो। याही वर्षी आम्ही या उत्सवासाठी आलो आहे आणि यावर्षी बरेच बदल झालेले आहेत। आम्ही वाडीतनं नेमून दिलेले आमचे बंधू अनिकेत भंडारी, नंतर आमचे सुमित भंडारी, हे दोघं पण बऱ्याच उत्तम रीतीने काही नियम काढतायत आणि बरंच सुंदर वाटतंय। आणि याही पुढे ते ह्याच्यापेक्षाही चांगले नियम काढून आणि या उत्सवाला चांगली याच्यात हे करून बरेच जोमाने आम्ही हे करू, याचं आम्हाला एकदम सुंदर वाटतंय। आत्ता आमची सुरुवात झालेली आहे आणि एक संध्याकाळपर्यंत आमचे एवढे सुंदर नियोजन झालेले आहेत, त्याबद्दल फारच म्हणजे आम्ही संध्याकाळच्या ह्याची वाट बघतोय। आणि हे असे 2 शब्द हे करून। संतोष भंडारी, मी काय म्हणतोय, तुम्ही दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा मुंबईतून खास पालखीसाठी इथं आला, तर तुम्हाला त्याबद्दल काय सांगायचंय? दरवर्षी आम्हाला म्हणजे तुम्ही तेवढ्याच आतुरतेने, तेवढ्या उत्साहाने तुम्ही इथे येता वाट बघत असतो या सणाची। आणि त्या याच्याने आम्हाला आमच्या बाकीच्या बंधूंना भेटण्याची फार इच्छा असते, ती पूर्ण होते। तर आता आपले भाऊ सगळे बोलणार आहेत, एक शब्द बोलतील। मला असं म्हणायचं आहे की पूर्वी जी परंपरा चालत आलेली आहे, ते पूर्वीचे लोक आहेत ना, एकमेकाच्या उरावर बसत होते। पण आताचे लोक काय तसे, आताची पोरं काय तशी हे करत नाही आहेत। गोडी गुलाबीने, समजूतदारपणाने आणि एकत्र येऊन, आताची मुलं सगळे आहेत ना, सगळे प्रोग्राम असेल, कुठलाही सण वार असतील, ते एकत्र येऊन करत आहेत। पण पूर्वीची लोक हे करत नव्हते। पूर्वीची लोक एकमेकाच्या पाय खेचत होते आणि अजूनही तीच परंपरा वाढीत चालू आहे आणि त्या परंपरेला आम्ही जाहीर निषेध करतो। पण आता आम्ही असं म्हणतोय की आताची सगळी जनरेशन आहे ना, ती सगळी एकोप्याने एकत्र येऊन कुठलाही कार्यक्रम साजरा करत आहेत। त्याबद्दल मी त्या मुलांचे आणि सर्व एकत्र येणाऱ्यांचे स्वागत करतो। आता वैभव भंडारे आपल्याला 2 शब्द सांगतील, ते आपण ऐकूया। तेही मुंबईवरून आले। हेही मुंबईवरून आलेत। मी वैभव भंडारी। दरवर्षी मी गणपती आणि पालखी आपला जो सण आहे तो साजरा करण्यासाठी येतो। एकदम या सणांची आतुरतेने आम्ही वाट पाहत असतो। हा माझा भाऊ संतोष, आम्ही एकाच ठिकाणी जवळपास राहतो। आमचं नेहमी फोनवर बोलणं होतं, अरे या दिवशी जायचं आहे, असं आहे। तर आता एवढे वर्ष आम्ही येतोय पालखीला, गणपतीला, तर आम्हाला आता काय दिसतंय इथे की आपली जी तरुण मंडळी आहे, राईट, ते सर्व हिरिरीने सगळ्या गोष्टीत भाग घेत आहेत, हे सण साजरे करतायत। काही नियम त्यांनी आपल्या गावाला म्हणजे या सणांसाठी घालून दिलेले आहेत, तर ते सर्वजण पाळतायत। आणि ह्या जे सणांची मजा आहे ती आम्हाला बघायला मिळते आहे आणि ही मजा अशीच पुढे चालू राहणार आहे याची आम्हाला आशा आहे। तर हे 2 शब्द बोलून मी ओके धन्यवाद वैभव भंडारी।
सुमित भंडारी, मी काय म्हणतोय, तुम्ही आम्हाला जरा फक्त सांगा की तुम्ही ते काय तुमच्या वाडी काहीतरी 3000 रुपयाचा दंड लावलाय, त्याबद्दल थोडं स्पष्टीकरण जरा दिलं तर बरं होईल. या वेळेस आम्ही वाडी म्हणून पालखीचं नियोजन जेव्हा करत होतो, ते पालखीचं नियोजन करताना आम्ही लोकांना एक दंड लावलेला आहे 3000 रुपयाचा. तर तो दंड यासाठी लावलेला होता की जो सानेवर पालखी आणायला जाईल, आम्ही तो दंड यासाठी लावलेला आहे की सर्वांनी पालखी आणायला जाणे, सोडायला जाणे आणि त्याच्यानंतर रात्री एक देवाची राखण पाळी असते ती पूर्ण करणे, यासाठी आम्ही तो दंड लावलेला आहे. त्याच्यात जर पालखी आणायला कोण गेला नाही तर तो 1000 रुपये दंड, पालखी सोडायला कोण गेला 1000 रुपये दंड आणि वरती पाळी जर कोणी कंप्लीट करायला रात्री देव राखायला आला नाही तर 1000 रुपये दंड. अशा प्रकारे आम्ही दंडाची नियोजन केलेले आहे. त्यामुळे लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसत आहे. लोक 1000 रुपयाला घाबरून आज स्वतःची आहे ना उपस्थिती दर्शवत आहेत. धन्यवाद सुमित भंडारी. आता आपल्या गावातील प्रतिष्ठित व्यक्ती महेश गावणं आपल्याला 2 शब्द सांगतील, ते आपण ऐकूया. आज आपल्या आगवे गावामध्ये शिमगात्सव चालू होऊन जवळजवळ 15 ते 20 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि कालपासून आपल्या गावामध्ये पालखी घरपट फिरण्याचा जो कार्यक्रम आहे हा आता चालू झालेला आहे. आणि आज शनिवार, आजच्या दिवशी वरचेवाडी या ठिकाणी पालखी आलेली आहे. या ठिकाणी पालखी येत असताना सगळ्या वाडीकरांचा उत्स्फूर्त जो प्रतिसाद होता, हा प्रतिसाद अतिशय सुंदर वाटला. यावर्षी ही जी परंपरा आहे ही यावर्षी ज्या जोशाने चालली त्याप्रमाणे दरवर्षी चालेल अशी अपेक्षा करतो. आणि या ठिकाणी मी 2 शब्द संपवतो. त्याबद्दल पालखी या सणाबद्दल तुम्हाला काय वाटते, जरा 2 शब्द तुम्ही सांगितले तर बरं होईल. माझी आई ह्या आगव्याची माहेरवाशीण आहे. आगव्याच्या या पालखी उत्सवासाठी आज मी इथे आलेला असताना आज दिवसभरात 40 ते 45 घरं ते घरं घेऊन पालखी आज संध्याकाळच्या वस्तीला जाईल. दिवसभरात 40 ते 45 घरं घेणं काही सोपी गोष्ट नाही आहे. आणि त्या मागणं फिरत असताना गावातले सगळे गावकरी घरपट एक व्यक्ती त्यांनी कंपल्सरी केलेला आहे. त्याच्या मागचं उद्दिष्ट मला एवढं लक्षात आलं की हे सणवार चालू असण्यासाठी प्रत्येकाचा हातभार लागला पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी कंपल्शन केलेलं आहे. आणि 40-45 लोक आज इथे प्रत्येक घरात हजर राहून मोठ्या उत्सवाला खऱ्या अर्थानं उत्साह निर्माण करण्याचं काम त्यांनी हे केलेलं आहे. आणि ह्या अशा पद्धतीमुळे कोकणातले सगळे सण चांगल्या पद्धतीने साजरे होतील आणि त्याला खऱ्या अर्थानं उत्साह एकत्रित येऊन झाले पाहिजेत. हे त्यांचं उद्दिष्ट मला मनाला अपील होण्यासारखं आहे. मी आगवेकरांचं सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो. धन्यवाद. तुम्ही बोललात ते बरोबर आहे. कोकणातील एक लोककला आपण जोपासण्यासाठी हे उपक्रम राबवतोय. आता आगवेकर गुरुजी, गावातील एक प्रतिष्ठित व्यक्ती आगवेकर गुरुजी आपल्याला 2 शब्द सांगतील पालखी या सणाबद्दल. सर्व गावकऱ्यांना त्यांचं सगळ्यांचं स्वागत करतो. शिमगा हा सण आगव्या आपल्या कोकणामध्ये 2 सण महत्त्वाचे असतात, एक गणपती आणि शिमगा. शिमग्यामध्ये आपण सगळे आबालवृद्ध एकत्र येतो. आणखी आपली ग्रामदेवतेचा गौरव करतो, तिचं पूजन करतो, ती घरोघरी त्यांचे फिरवतो आणि तिचं स्वागत करतो. सगळ्यांना आनंदाचा दिवस जातो, तो दिवस जातो आणि सगळेजण आनंदाने एकत्र येऊन गोडी गुलाबीने नादून सर्व एक चांगला दिवस आनंदाने घालवतात. चाकरमानी कल्पेश भंडारी हे आपल्याला 2 शब्द सांगतील, ते आपण ऐकूया. नमस्कार. एकंदरीत पाहायला गेलात तर आपल्या या कोकणामध्ये पालखी आणि गणपती हा मोठा उत्साही सण मानला जातो. कोकणामध्ये बघायला गेलात तर खूप मुंबईला राहणारी लोक आहेत. इव्हन त्यांना तिकीट नसेल भेटलं तरी ते लटकून येणारी लोक असतात. ते बघायला गेलात तर कोकणामध्ये एवढा जोरात जोपासना केली जाते या कार्यक्रमाची आणि एवढा उत्साह असतो या कार्यक्रमांचा.
आपल्याला असं वाटतं की आपली जी फॅमिली आहे सगळं म्हणजे चांगलं एकंदर सगळं सण वार सगळं मिळून मिसळून एन्जॉय करतात. जे हेवे दावे असतील किंवा काय असतील पर्सनल काय प्रॉब्लेम्स आहे एकमेकाचे असतील ते विसरून एक सण म्हणून एक कुटुंब म्हणून साजरा करतायत. आणि त्याच्यामुळं म्हणजे असं वाटतं की बाबा आपण म्हणजे आपली भावकी आणि आपली जे वाडी बिडी आहे सगळे जे आपले कुणबी असू देत किंवा कोण पण आपले सगळे जे आपल्या संपूर्ण वरचेवाडीतले सगळे जे फॅमिली मेंबर्स आणि सगळे जे आहेत लोक आहेत ती आपल्या गुणागोविंदाने राहत आहेत आणि चांगलं एन्जॉय करतायत. ते हे असंच मला ईश्वराची प्रार्थना करतो की बाबा असंच आपलं सलोखा संबंध आणि आपली एक जी डेव्हलपमेंट आहे जी आपल्या याची म्हणजे आपलं रस्ते असू दे म्हणजे नाले नंबर असू दे किंवा काही पण असू दे ते एकोप्यानं आणि सामंजस्य सोडून आपला वाढीचा आणि सगळ्या संबंधित विकास होईल याच्यासाठी कृपया सगळ्यांनी मिळून प्रयत्न करावेत ही मला मी सांगणार. ह्या यूट्यूबद्वारे आपल्या गावातल्या आपल्या भावकीला मी नम्र निवेदन करतो आणि आपली अशीच उत्तरोत्तर म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम असू दे आपले लग्न कार्य असू देत किंवा काय असू देत असेच साजरे करत राहावं आणि असंच आपलं फॅमिली बॉन्डिंग आणि आपलं सगळं कुटुंब सगळंच राहावं ही ईश्वराची प्रार्थना करून मी आपले 2 शब्द आणि आपले ह्याच्याबद्दल सगळ्यांना ह्याच्याबद्दल आपले जे आपलं पालखीबद्दल शुभेच्छा देतो. होळीबद्दल सगळ्यांना वाडकरांना सगळ्यांना वाडकर माझ्या गाववाल्यांना माझ्या शुभेच्छा आहेत.
माझं नाव पावभाजी.